खाणार? नाही आजी, नाही थँक्यू. खा तू. खा ग, चेहऱ्यावर दिसतंय बघ तुझ्या, तू काय बी खाल्लं नाहीस ते. घे. घे असू दे. थँक्यू आजी. खरं तुम्हाला चेहरे कळतात बघा. लय भूक लागली होती. जरा घ्या. नाही लागली मला भूक. ठीक आहे. द्या हो. मला चेहरे कळत नाही पण डोळे कळतात. तुमच्या डोळ्यावरनं कळतंय की तुम्हाला भूक लागली. जरा काय भूक बीक नाही लागली आम्हाला. आणि लागली जरी असली ना तरी मी कंट्रोल करू शकतो, कारण एक पुरुष आहे मी. आजी एक नंबर झाला लाडू. कमाल झालाय. अहो एवढा टेस्टी लाडू ना मी आजपर्यंत खाल्लंच नाही बघा. एवढी भूक लागलीये, मी काय करते सगळा लाडून खाऊन टाकते. आता काय एखाद्याला जर भूक सहनच होत असेल तर कशाला ना आपण उगाच जबरदस्ती नको करायला. हा खाऊन टाकते मी. अजय चल उतर, तुझी वस्ती आली बघ. चला 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 या लवकर. आजी हा सावकाश जा. आरामात आरामात आराम. चौकश. दोघांच्या बी नाकाच्या शेंड्यावर राग आहे, पर मनात लई माया आहे. एकमेकांना नवरा बायको म्हणून शोभून दिसाल बघा. आजी असं काही नाहीये. आमचं नाही कधी जुळायचं. अगं जुळसंय सगळं तिथं वरच. इथं फक्त जुळलेल्या गाठी निभवायच्या असतात. तुमचे जे बी काय होईल ते सुखाचं होईल बघ. थँक्यू आजी, पण आमच्यात कधीच काय घडणार नाही बघ. आणि सुखाचं तर नाहीच नाही. ओ दादा जरा हळू गाडी चालवा की. हो रस्त्यातले खड्डे काय मी मुजवू काय आता? आणि कुणासाठी गाडी स्लो चालवाय मला नाही जमणार. कोल्हापुरात टाइमात पोहोचायचंय मला. बरोबर आहे काका तुमचं. तुम्ही कशाला कुणासाठी स्लो चालवाल? घुमवा गाडी तुम्ही. घुमवा काय घुमवा का? आता कसं होतंय हा? जेव्हा तुम्ही गाडी घुमवता तेव्हा समोरच्याची काय अवस्था होती कळलं का आता? पण तुम्हाला काय कळणार ना. तुम्ही बाबा आपले मऊ मऊ सीटावर एसी गाडी मध्ये फिरणारी माणसं ना. असा रांगडा प्रवास तुम्हाला झेपणारा नसेल.
खुळा हिनकीचा जाळ खुळा गपगार करतो या गुलाबी हवार खुळा हो दुरावते आस पुन्हा उकारते साथ पुन्हा वनवायो रातला लावतो या याड पुन्हा जीव फिरून फिरून तिथंच येतो या दुरून हो झुरून एकच होतो या जीव फिरून फिरून तिथंच येतो या दुरून ह्यो झुरून एकच होतो या नशिबाच्या हाती हात अहो दादा जरा जरा हळू चालवा. हा आता लागला बघा वाईस गुळगुळीत रस्ता. अशा चांदण्या रात्री टेम्पो मध्ये बसून खूप फिरले मी. भाऊ घेऊन जायची, मज्जा यायची. असं काळभोर आभाळ, ह्या चमचमणाऱ्या चांदण्या आणि अशी गुलाबी स्पर्श करणारी हवा, तेव्हापासूनच हवी हवीशी वाटणारी. जेव्हा जेव्हा मी हे चमचमणारं आभाळ बघते ना, तेव्हा तेव्हा स्वप्नांच्या चांदण्या डोळ्यात साठव. असं मोकळे क्षण तेव्हापासूनच आवडायचे मला. काळजातून सुगंध वेचता, स्वप्न साजिरे नभात पेरता, सोहळे असे मनात रंगता, खनभर सुलागे जरा, त्यात वाटेवरी मुकरा, त्यात वाटेवरी मुकरा. नाना एक काम करा, धैर्य जिथे असेल ना तिथे गाडी घेऊन जा पटकन आपली. हो ताबडतोब. केतन जर बाहेर जाऊन बघतोयस काय? होय. कुठं जाणार आहे एवढ्या अंधारचं? आणि वंस काय चालत यायला लागले तोय त्यांना हुडकायला जायला? पोरीच्या जातीला अंधार पडायच्यात घरात यायला नको? पुण्याला जायचं फॅड काढून बसल्यात.
भाऊ उठा 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 उठा. हो मॅडम. भाऊ भाऊ काय रे केतन, काय झालं? बाहेर टेम्पो आलाय. हा? उठा उठा. हो घर आलंय तुमचं. हो मॅडम. उठा की घर जवळ आलंय तुमचं. काय झोपलाय? उठा 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 उठा. माझ्या अक्कावर काय करते? काका कुठे घेऊन आलात? अहो मॅडम तुम्ही तर इथलं लोकेशन दिलं ना. हो घरी म्हणजे डायरेक्ट घरीच घेऊन आलात की तुम्ही? थेरी सर, एक मिनिट. सरका सरका. अरे काय सावी, कुठं राहिली होतीस तू? फोन कुठं आहे तुझा? तुझा फोनच लागत नाही. कोणता चालू ठेवायचं कमीत कमी? भाऊ अहो ते काय झालं, तिकडे रेंजच नव्हती अहो, आणि नंतर माझ्या फोनची बॅटरी संपली बघा. ते नव तुमच्या ऑफिस मध्ये गाडी म्हणून टेम्पो देतात? तुमच्या ऑफिसचा टेम्पो आहे? हो टेम्पो पर्सनल आहे माझा. यांची गाडी बंद पडली म्हणून लिफ्ट घेतली माझ्याकडनं. हा पर दोघांनी एकदम भोके मध्ये आणले बघा. दोघं दोघं म्हणजे? अहो या एक तुमच्या मॅडम आणि पाठीमाग आहेत ते साहेब. सावी, तुझे साहेब गाडीत पाठीमाग आहेत? असं सर आलेत. ते अरे मग त्यांना गाडीत का ठेवलं? घरी बोलवायचं की चहा पाणी करू? हा. भाऊ अहो हात तर कुठे वेळ आहे चहा पाण्याची. असं कुठे असतं वय? दारात आलेल्या माणसाला असं कुठं पाठवत असते काय? सावी, तू कोल्हापुरात राहतेस आणि जगानं पाहुणचार शिकावं तो कोल्हापूरकरांकडनं, आणि आपणच त्यांना असं पाठवायचंय वय? नाही नाही ते काय नाही, बोलू त्यांना आधी आतमध्ये. भाऊ का अहो थांब, मीच गळ घालतो त्यांना, भाऊ बोलवतो त्यांना. ऐका तर भाऊ अहो नको भाऊ ते भाऊ आणतात बरोबर. झोपलेत ते. साहेब, ओ साहेब. भाऊ साहेब अहो उठा की. अहो मी काय म्हणतो? अरे ऐका ना, अच्छा हळू कशाला एवढं? काय झालं? उठले काय? उठवा की त्यांना. अरे काय? हळू 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 बोला की. कसं झोपू द्या? आपल्या घरी आलेल्या पाहुण्याला असंच जाऊ दे? दारातून असंच जाऊन द्यायचं का? भाऊ अहो बघा ना, आता एवढ्या लांबचा प्रवास करून आलोय, हात सगळं दुखायला लागले.
म्हणून म्हटलं त्यांना आराम करू द्या, मी नंतर आणते त्यांना. हे मला काय पटत नाही. अरे दारात येऊन तसं जायचं बरं वाटतं का ते? अहो वंस, हळू बोल की जरा वहिनी. वंस भाऊ म्हणतात ते बरोबर आहे. बाहेरच्या बाहेर कसं घालवायचं, घरात बोलवलं पाहिजे त्यांनी. मग भाऊ मी काय म्हणते, माझं ऐका. तुम्हाला कशी माझी काळजी आहे, त्यांच्या घरच्यांना पण त्यांची काळजी असेल ना, म्हणून म्हटलं त्यांना आता जाऊ दे. आता तसंही लय उशीर झालाय भाऊ. हे काय डोक्यातच आलं नाही माझ्या, पण पुढच्या वेळेला नक्की घेऊन ये. हा हा, मी पुढच्या वेळेस नक्की त्यांना आणेन. हा काका काका अहो, काय बघत बसलं, चला ना लावा 1 मिनिट. हा भाऊ गुड नाईट. हळू 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 करा जा, पटकन घेऊन जा त्यांना, त्यांच्या घरी सोडवा जा. अहो मॅडम, मॅडम मी काय इंटरनेटचा मॅप आहे वे? त्यांचं घर मला कसं माहित असणार? बरोबर आहे. त्यांचं घर, तुम्ही एक काम करा, इथून सरळ जा. हा इथून सरळ गेला ना की पुढे एक चौक लागल. हा चौक लागला ना की तिथून सरळ जा परत. हा आणि मग तुम्ही साहेबांना उठवा, मग ते तुम्हाला सांगतील. तोपर्यंत त्यांना झोपू द्या, त्यांना अजिबात उठू नका. जावा जावा, पटकन जा, पटकन चला. बसा बसा, पटकन पटकन. हा चला, बसा. हा भाऊ चला, तुम्ही कशाला थांबला इकडे? चला चला चला, जातील ते, त्याचं काही नाही एवढं. अगं वहिनी, अगं पडशील. अगं काय करते तू? चल तिकडे, तू काय करते? चला 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 पटकन. दादा सावी, अगं येतेस ना? हा हा सावी, हो साहेब, साहेब उठा. हो साहेब, हो साहेब, हो साहेब उठा की. अहो ते तुमचा चौक आला बघा. आता मॅडमनी सांगितलं होतं पुढच्या चौकात उतरायला, तो चौक आलाय बघा. हे पुरीला कुठे सोडलं? अहो त्यांना तर उशीर घरी सोडून आलो मी. त्यांनीच तर सांगितलं तुम्हाला पुढच्या चौकात उतरायला. उठा उठा. आमचीच गाडी आहे वाटतं. थँक्यू बरं का काका. दाखलं मला. अहो तुम्हालाच हुडकत होतो. आई साहेबांचा फोन होता, आपल्या गाडीत काहीतरी बिघाड झालाय म्हटलं. हा तुम्ही या टेम्पोत ना? अहो दुसरा काही ऑप्शनच नव्हता. बरं एक काम करा, पुन्हा हायवेला आपली गाडी लागली आहे, कोणाला तरी पाठवून आधी गाडी मागून घ्या. ते सगळं मी बघून घेतो. तुम्ही पहिला आई साहेबांनी फोन लावा आणि सांगा की मी भेटलो म्हणून. हा धैर्य, धैर्य, अरे अरे कुठे होतास? किती वेळ झाला? आई काही टेन्शन घेऊ नको, मी कोल्हापुरात पोहोचलोय.
आता नाना भेटलेत मला इथं, 20 मिनिटात येतो मी घरी. लवकर ये. हा चालते. नाना चला. चला चला. कुठं होतीस तू बाळा? माझ्या जीवाला किती घोर लागलेला माहितीये तुला? माहित आहे ना माझं समजा जग तूच आहेस का? आई तू कशाला एवढं टेन्शन घेतलं? काही नाही झालं मला, व्यवस्थित आहे मी.